याच्यावर उपाययोजना काढणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर हा धिंगाणा असाच चालू राहील आणि सामान्य माणूस जीव मुठीत धरून या पूर्ण दादर पूर्व परिसरात आहे। पण किती बसायचं माणसाने 1 मीटर बाय 1 मीटर बसायचं। अरे तू फेरीवाला आहे, फेरीवाला म्हणजे 1 मीटर बाय 1 मीटर। सगळ्यांचं अपयश आहे, म्हणून मला इथे उभं राहावं लागतंय। महानगरपालिका गाडी उभी करून जाते, त्याच्यानंतर त्या स्पॉटला बसत नाही, तिथले 10 फूट आसपास बसत नाही। फेरीवाले 10-15 फूट ब्लॉक करून ठेवतात। महानगरपालिका येते, ॲक्शन करते, ते गेल्यावर 5व्या मिनिटाला हे परत येतात। दादर स्टेशनच्या बाहेर फेरफटका मारताय, काय नेमकं घडलंय आणि कायसाठी तुमचं एवढं म्हणजे तुम्ही ॲक्शन मोडमध्ये आलात? रात्रीचे 10:30 वाजलेत। रात्रीचे किती वाजता? रात्री 1-2 पर्यंत आणि पहाटे 3 पासून हा दादर स्टेशनचा जो परिसर आहे संपूर्ण धिंगाणा चालू आहे। इकडे हे बांगलादेशी बसतात, हे फेरीवाले बसतात, अक्षरशः रस्त्यावर बसतात, 20-20, 25-25 फुटाची जागा ऑक्युपाय करतात। आता हा भोईवाडा आणि माटुंगा ही बॉर्डर आहे आणि इथे जे प्रयत्न करायला पाहिजे ते अपुरे पडत आहेत। सतत मी एक लोकप्रतिनिधी म्हणून सतत फोन करत असते, 100 नंबरवर करते, माटुंगा पोलीस स्टेशनला करते, भोईवाडा पोलीस स्टेशनला करते, एफ साऊथ आणि एफ नॉर्थ दोन्ही पोलीस जे महानगरपालिकेचे असिस्टंट कमिशनर आहे त्यांना देखील मी दिवसातनं 4-4 फोन करते, परंतु हा जो इथे धिंगाणा चालू आहे हा आवरला जात नाही आहे। सामान्य लोक इकडे जीव मुठीत घेऊन चालत असतात। अक्षरशः तुम्ही बघाल रात्री 1 वाजेपर्यंत फेरीवाले बसतात, 1 वाजेपर्यंत, आणि पूर्ण रस्ता ब्लॉक करून ठेवतात। मी आता इकडे जवळजवळ आता अर्धा तास उभी आहे आणि मी आता ठरवलंय रोज 4 तास इकडे ड्युटी करायची, कारण हे कोणीतरी इथे करायला पाहिजे ना, कोणीतरी करायला पाहिजे। DPDC मध्ये मी आवाज उठवते, पालकमंत्र्यांना सांगते सगळीकडच्या, परंतु हा दादर एकतर 150 मीटरच्या आत फेरीवाला बसू नये असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय, परंतु हे अपयश येत आहे यांना कंट्रोल करण्यामध्ये। आणि त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं आता मी रस्त्यावर इथे उभं राहून हा जो धिंगाणा चालला आहे कुठेतरी सामान्य जनतेला रिलीफ मिळावा। दादर पोलीस स्टेशन इकडे अनेक महिला आहेत, लहान मुलं चालतात, वृद्ध चालतात, या फेरीवाल्यांची मस्ती एवढी वाढलेली आहे की म्हणजे काही बोलता सोय नाही आणि ते कोणालाही जुमानत नाही। कुठलाही अधिकारी येऊ दे, पोलीस येऊ दे, तेवढ्या पुरते उठतात, 5 मिनिटात कुठेतरी जातात, परत 5व्या मिनिटाला हे येतात। याच्यावर उपाययोजना काढणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर हा धिंगाणा असाच चालू राहील आणि सामान्य माणूस जीव मुठीत धरून या पूर्ण दादर पूर्व परिसरात आहे। पण खरं बघितलं तर सत्ता आपलीच आहे, आपल्याच पक्षात सत्तेमध्ये आहे आणि खरं तर मग हे कोणाचं अपयश म्हणता येईल? पोलीस यंत्रणाचं की सगळ्यांचं अपयश आहे, म्हणून मला इथे उभं राहावं लागतंय। महानगरपालिका गाडी उभी करून जाते, त्याच्यानंतर त्या स्पॉटला बसत नाही, तिथले 10 फूट आसपास बसत नाही, परंतु हा क्रॉनिक स्पॉट हा बघा, त्याला कैलास तस्तीचा परिसर म्हणतात। इकडे पूर्ण नो पार्किंगमध्ये टॅक्स्या लागतात, फेरीवाले 10-15 फूट ब्लॉक करून ठेवतात। महानगरपालिका येते, ॲक्शन करते, ते गेल्यावर 5व्या मिनिटाला हे परत येतात। त्यामुळे माझी सर्व प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे, कारण मी दिवसातून 4-4, 5-5 फोन करते, माझ्याही जीवाला उद्या धोका होऊ शकतो, कारण हे कोण लोक आहे, यांचे काय कुठले आधार कार्ड आहे, काय आहे, आणि हे कोणालाही जुमानत नाही। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।